आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शकतोस त्या सगळ्यांना. अरे ऐक माझ, हे असं खोलीत रडत बसून ना काय उपयोग नाही. हीच वेळ आहे, दाखवून दे त्यासनी का तुझ्या अंगात बी सूर्यवंशींचं रक्त आहे. अरे सुंदर सूर्यवंशी पुन्हा आयरे गायरेचं पोरग नाही, वसुंधरा सूर्यवंशीचा मुलगा आहे. मला सांग, तुझी आई वाघी नाही ना? वाघीण आहे ना तुझी आई? मला सांग, वाघीण जखमी असताना तिचं पोरगा असं रडत बसलं तर तिचं जंगल कोण वाचवणार? मग असं नाही चालायचं बघ. चल उठ आणि दाखवून दे त्यांना, वेळ आली तर ह्यो बछडा बी कसा वार करतो ते. नाही नाही, माझ्यात आता ताकद नाही बघ. अरे माझ्या संग ना आई आहे ना अक्षरा, मी एकटा पडलो आहे बघ. कशाला लागतंय कोण तुला? कशाला लागतंय? आत्ता म्हणलं ना व बछडा आहेस तू. बछडा कधी दुसऱ्याच्या मदतीने शिकार करतो का सुंदर? हे घर फुटत असताना त्यांचं पोरग असं रडत बसलंय, हे तुझ्या आईला कळलं तर तिला कसं वाटेल सुंदर? विचार कर जरा. अरे त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलंय हे घर असं बांधून ठेवायला, आणि थोड्या वेळासाठी त्या नाही येत तर घराची ही अवस्था बघवणार आहे का तिला सुंदर? एवढ्या मोठ्या आजारातनं बाहेर पडल्यावर ही गोष्ट सहन होईल का त्यांना सुंदर? नाही होणार बघ, मी तुला आत्ता पण सांगतोय. अजून बी वेळ आहे बघ, अजून बी वेळ आहे तुझ्याकडे. पण ही वेळ हातातनं गेली ना तर तुझ्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच नसेल. मला ना तुझ्यावर लय विश्वास आहे बघ. अरे भाऊ आहेस ना माझा, हा भाऊ आहेस ना, हा असं खचून नाही चालणार. आत्ता बाहेर चल आणि या सगळ्यांना दाखवून दे, वेळ आली तर ह्यो सुंदर सूर्यवंशी काय करू शकतो ते. हा चल चल उठ. मॅडम, बरं वाटतंय ना आता? आई अंबाबाईचीच कृपा आहे बघ. अक्षरा, मी तुला म्हणलं होतं ना, तू हाक मारली ना की वहिनीला नक्की जाग येईल बघ. हो आत्या, पण आता आपण खचून जायचं नाही. समोर जे येईल ना त्याला तोंड द्यायचं. छोटे मालक, छोटे मालक थांबा. आत्या, आई साहेब उठल्या? काय म्हणल्या? बरं आहेत ना आता? अगं सुंदर आताच गेलाय, थांब मी त्याला बोलवून आणतो. बारक्या, आता त्यांना बोलवण्यापेक्षा मॅडमना बाहेर नेणं जास्त महत्वाचं आहे. अगं पण अशा अवस्थेत कसं घेऊ? मी सांगतेय ना, माझ्यावर विश्वास ठेव. ती चेअर आण पटकन. हा होय होय. सावकाश. हो म्हणून वहिनीचं हे बघा समजांनी, आता हे फायनल समजा. इथं अर्ध्या भागात यशवंतराव काम बघतील आणि इथं अर्ध्या भागात आम्ही. नंतर तुमची कोणाची काय तक्रार नको काय? थांबा.
हाय हितच हे समज थांबलं पाहिजे. कशाच्या बी वाटण्या होणार नाहीत. सुंदर, अरे काय बोलायला लागलायस तू? हे समजा आता आम्ही मिटवत आणलं होतं आणि तू मध्येच परत. मिटवत आणलंय का पेटवत आणलंय ते दिसतंय आम्हासनी. थांबवा समजा जिथल्या तिथं. झालं आत्ता कुठं डोसक्यावरलं ओझं खांद्यावर घ्याय बघायलोय आणि ह्यो आला अजून भडका उडवायला. ए सुंदर बाबा, तुझ्या मोर हात जोडते, आता अजून काही घोळ घालू नकस बाबा. मी अजून कसला बी घोळ घालत नाही आहे. मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली आहे ते, पण यात तुम्ही घोळ गोंधळ घालू नका. मी फक्त माझा निर्णय सांगायला आलो आहे. अहो बच्चे, अहो कसला निर्णय द्यायला लागलाय तुम्ही? हा, इथे कसं बस क्लिअर करत आणले आम्ही, त्यात वेगळं वळण देऊ नका. आणि तुमची ही अक्कल हुशार आहे की नाही, तुमच्याकडे ठेवा. अहो असं कसं, मालकी हक्क आहे की त्याचा. बोलू द्या की त्याला पाहिजे तेवढं. तुम्ही का आडवं येताय? हे बघा, म्या तुम्हासनी काय बी करून तुमच्या जमिनी परत मिळवून देत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आत्ता कसं वसुंधरा मॅडमचा मुलगा शोभतोय बघा. मॅडमनी आतापर्यंत कोणावर बी अन्याय होऊ दिला नाही बघा. छोटे मालक, अहो असं झालं ना तर तुमचे लय उपकार होतील बघा आमच्यावर. अहो उपकार कसलं, जे तुमच्या हक्काचं आहे तेच तुम्हासनी परत देणार बघा. झालं, कावळा झाला गुरु आणि घुबडांची शाळा सुरू. जमिनी देशील र तू, पण ज्यांनी जमिनी खरेदी केल्यात त्यांचा विचार कोण करणार? त्यात यांची काय चूक?